काँग्रेस जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके दिल्लीहून छत्रपती संभाजीनगरला आले आणि यावेळी दिपकेंनी सरकारला थेट इशारा दिलाय। विद्यार्थ्यांना त्रास देऊ नका, सरकार लाईनवर आलं नाही तर तेही बदलू, असं अभिजित दिपके म्हणाले। स्टुडंट्सवर पेलेट गन्स मारण्याचं काय? पेलेट गन तर पहिली गोष्ट ही वापरण्याचं नाही देशातल्या कोणत्याच नागरिकावर, फक्त स्टुडंट्सच नाही, तुमच्या देशाचे नागरिक आहे ना, काय आतंकवादी तर नाहीये। काय म्हणून तुम्ही पेलेट गन वापरले? ज्यांनी कोणी पेलेट गन्सची ऑर्डर दिले, मग ते अमित शाह किंवा असू नये, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। की जी सरकार आहे, सरकारने सुधारावं। 20 जुलैला जो तुम्ही रस्त्यावर रक्त वाहिलं स्टुडंट्सचं, ते अतिशय वाईट होतं। तुमचं तेवढं रक्तही जर वाहून मन भरलं नसेल, त्यामुळे तुम्ही स्टुडंट्सला अजून पण तंग करताय का? वेगळ्या राज्यात मी बघतोय भरपूर स्टुडंट्सला पोलीस घरी जाऊन तंग करते, अरेस्टच्या धमक्या देते, डिटेनच्या धमक्या देते। ते स्टुडंट्स का आतंकवादी नाहीये, ते आपल्या देशाचं भविष्य आहे। आपल्या देशाच्या भविष्याला जर या सरकारला असंच तंग करायचं असेल तर ह्या स्टुडंट्सनी आता फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतलाय। उद्या जाऊन ते सरकारी बदलतील जर ही सरकार आता लाईनीवर आली नाही तर।